तर आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी चांदवडच्या सभास्थळावर आता काय नेमकी दृश्य आहेत आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेचा आज नाशिक जिल्ह्यात दुसरा दिवस आहे। काल मालेगावमध्ये रोड शो केल्यानंतर आज त्यांची चांदवड येथे सभा होणार आहे। या सभेसाठी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते श्री संजय राऊत साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। ज्या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे त्या ठिकाणी जय तशी तयारी करण्यात आली आहे। काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध नेते जे आहेत, वरिष्ठ नेते ते या ठिकाणी दाखल झाले आहेत। राहुल गांधी या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे। शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न असेल, द्राक्षाचा प्रश्न असेल, या बाबतीत ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे। दुसरीकडे जर कांदा प्रश्नाच्या बाबतीत जर बघितलं तर इथं सातत्याने कांद्याची निर्यात बंदी केली जाते, कांद्याचे भाव गडगडले जातात, त्यामुळे शेतकरी जे ते अडचणीत आले आणि त्यातच लोकसभा निवडणुकीचं रणशिंग देखील फुंकलं गेल्याने महाविकास आघाडीचे घटक पक्ष सर्व नेते जे आहेत ते आज या ठिकाणी एकत्र सभा घेतात। एक दृश्य जर पाहिलं तर महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत या ठिकाणी नारळ फुटल्या जाईल असंच बोलले जात आहे। निलेश वाघ, झी मीडिया, चांदवड।